हाय हॅलो नमस्कार सर्वांना. तर आज आपण 30-35 लोकांचं जेवण कसं बनवणार आहोत ते बघूया. तर सर्वात आधी मी एका मोठ्या पातेल्यामध्ये तेल घेतलं होतं. त्यामध्ये जिरं, मोहरी आणि अख्खे सर्व खडे मसाले मी त्यामध्ये ॲड केले होते आणि त्यानंतर त्यामध्ये मी 1-1.5 किलो कांदा स्लाईस करून घातला होता आणि कांदा असा चांगला परतल्याच्या नंतर मी त्यामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट पाव किलो घातली होती आणि तिला चांगली अशी मी शिजवून घेतली होती. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कांदा आणि जिंजर गार्लिक पेस्ट आहे ती चांगल्या प्रकारे अशी शिजवून द्यायची आहे. भाजीची टेस्ट त्याचा मसाला कसा शिजतो त्यावर डिपेंड असते. आणि टोमॅटो द्यानंतर ही दोन गोष्टी तुम्ही चांगल्या अशा शिजवून घेतल्या की त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचे आहेत. आणि टोमॅटो हे मी 1 किलो म्हणजे अर्धा किलोला थोडेसे जास्त ॲड केले होते, अंदाजेच ॲड केले होते मी यामध्ये. आणि त्याला चांगले असे मी परतून घेतले होते. सॉल्ट देखील यामध्ये थोडासा मी ॲड केला होता, पण त्याची क्लिप घ्यायची मी विसरून गेली होती. तर टोमॅटो ॲड केल्यानंतर तुम्ही 1-2 चमचे त्यामध्ये सॉल्ट ॲड करा आणि त्याला चांगले असे शिजवू द्या. आणि टोमॅटो घातल्यानंतर मी त्यामध्ये ग्रीन चिलीची अशी पेस्ट घातली होती. ग्रीन चिलीच्या मी अर्धा पाव ग्रीन चिलीची पेस्ट यामध्ये घातली होती. ग्रीन चिलीची पेस्ट मी यामध्ये आधी घातली नव्हती, कारण की ग्रीन चिलीचा भाजीमध्ये एक वेगळाच टेस्ट येतो, म्हणून तिला आधी घालू नका. आणि 1-2 मिनटं परतून घ्यायचे आहे. ग्रीन चिली तुम्ही ॲड केल्यानंतर अर्धा पावच्या आसपास ग्रीन चिली मी यामध्ये ॲड केली होती. आणि त्यानंतर आपले घरगुती मसाला ॲड केला होता. लाल तिखट मी अंदाजेच ॲड केला होता, 5 चमचे घातलं होतं मोठे मी. जो तुम्हाला माझ्या आता चमचा जो यूज करत आहे मी तेच मी 5-6 चमचे मोठे ॲड केले होते, कारण की मी ग्रीन चिलीची स्पायसीवाली यामध्ये ॲड केली होती. हळदी पावडर 1 चमचा ॲड केला होता, जो तुम्हाला मी परतून घेताना दिसत आहे त्याचंच प्रमाण सांगत आहे मी. आणि या मसाल्याला मी थोडंसं पाणी घातलं होतं परतून घेतल्यानंतर 4-5 मिनटं, कारण की खाली लागायला नको मसाला. आणि पाणी ॲड केल्यानंतर तुम्ही याला झाकण देऊन चांगले असे हा मसाला शिजवून घ्या. आणि 1-2 मिनटानंतर मसाल्याला स्मेल घेऊन बघा तुम्ही का मसाल्याला असा कच्चा स्मेल तर नाही येते. आणि कच्चा मसाला म्हणजे स्मेल गेला की त्यामध्ये तुम्ही आपली जी भाजी आहे, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जी भाजी तुम्हाला अशी शिजायला वेळ घेते ती भाजी तुम्ही यामध्ये आधी ॲड करा. जसं की मी फ्लावर आणि बीन्स आणि तोंडली असतात ते यामध्ये आधी ॲड केले, कारण की ती थोडंसं शिजायला वेळ घेते. आणि जो आपला ओला वाटाणा असतो तो मी यामध्ये फ्रोझन ॲड केले, त्यामुळे मी त्याला लास्टला ठेवला आहे, कारण की तो लगेच शिजतो. आणि डांगर वगैरे पण मी लास्टलाच ॲड करणार आहे. तुम्हाला यामध्ये कोणतीही भाजी तुम्ही ॲड करू शकता मिक्स व्हेजमध्ये तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही बटाटा आणि जे लवकर शिजणारे जे पदार्थ आहेत म्हणजे भाज्या, त्या तुम्ही यामध्ये लवकर ॲड करू नका, नाहीतर त्या पूर्णपणे शिजून जातात आणि त्या भाजीमध्ये विरघळतील. तर ही भाजी मी 10-15 मिनटं अशी चांगली अशी हाफ शिजवून घेतली होती. आणि त्यानंतर यामध्ये मी पोटॅटो ॲड केले होते चांगले असे 1-1.5 किलो मी यामध्ये बटाटे ॲड केले होते. आणि त्याला चांगले असे मी पाणी ॲड करून त्याला देखील चांगले असे शिजवून घेतले होते. या बटाटे ॲड केल्यानंतर परत मी 10 मिनटं याला झाकण देऊन शिजवून घेतलं होतं. मीठ ॲड केलं होतं मी थोडंसं यामध्ये, आणि मीठ चव घेऊन ॲड करा, कारण की आपण टोमॅटो शिजण्यासाठी देखील मीठ ॲड केले होते. त्यानंतर बटाट्याला 10 मिनटं शिजवून घेतल्यानंतर मी त्यामध्ये डांगर असतो म्हणजेच भोपळा ॲड केला होता त्यामध्ये. आणि 1 किलोच्या आसपास भोपळा मी यामध्ये ॲड केला होता. भोपळा ॲड केल्यानंतर मी यामध्ये फ्रोझन मटार ॲड केले होते. तुम्ही फ्रेश मटार देखील यामध्ये ॲड करू शकता. आणि फ्रोझन मटार असल्यामुळे मी त्यांना शेवटूनच ॲड केले होते, कारण की ते लगेच शिजतात. त्यानंतर भाजीला तुम्ही परत 10 ते 15 मिनटं वाफेवर शिजवत ठेवा. पाणी ॲड करा तुमच्या अकॉर्डिंग. मी थोडंसं कमीच पाणी यामध्ये ॲड केलं होतं. त्यानंतर मी वरून जो सुका खोबरा असतो त्याला चांगलं असं मी भाजून घेतलं होतं आणि त्याचं वाटून घेतलं होतं आणि त्याला मी शेवटून ॲड केलं होतं. आणि आपला गरम मसाला, सब्जी मसाला यामध्ये मी ॲड केला होता. आणि वरून ॲड केल्यानंतर गरम मसाला आणि सब्जी मसाला असतो एव्हरेस्टचा, त्याची टेस्ट या भाजीमध्ये खरंच खूप छान येते. तर माझ्या सांगण्यावर तुम्ही हे 2 मसाले ॲड करा आणि ही भाजी 10 मिनटं तुम्ही परत वाफ काढून घ्या. आणि
आणि ही भाजी सर्वांनाच खूप आवडली. तुम्ही देखील तुमच्या घरात काही फंक्शन असेल किंवा गेट टुगेदर असेल तर अशा प्रकारे बनवून बघा. खरंच खूप टेस्टी होते ही भाजी. तर आजच्यासाठी एवढंच. ओके, बाय गाईज, सी यू सून इन नेक्स्ट व्लॉग.